मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोल के, तुझ्यानी माझ्या ओठी हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. तिला कधी घरी आणायचं हे आपण नंतरच ठरवू. काय आम्हाला पोलिसांना कसलं आलंय दिवस आणि रात्र? अहो आम्ही 24 तास ड्युटीवरच असतो. नुसती मान हलवू नकोस. आता खाली जा आणि एका जबाबदार भावासारखा बिहेव कर. इन्स्पेक्टर, तुमच्या मुलाला जहागीरदार कुटुंबाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. या तुम्ही. गुड नाईट. गुड नाईट. सॉरी बाबासाहेब, मी तुम्हाला नको त्यावेळी त्रास दिला. सॉरी अगेन. आणि हा, पुन्हा मी येईलच हत्यार ताब्यात घ्यायला. हॅलो हॅलो हॅलो. अगं ताई, मी बबडी बोलतेय. हॅलो. अगं तू इतका वेळ फोन का उचलत नव्हतीस? काही प्रॉब्लेम आहे का? अगं बबडी, तुझा आवाज ऐकला आणि बरं वाटलं. ताई, अगं ताई बोल ना. अगं हल्ली फोनची बेल जरी ऐकली ना तरी खूप घाबरायला होतं. बबडी, एकतर मला खरंच कोणी फोन करत नाही. कोण कशाला फोन करेल मला? आणि समजा केलाच तो ब्लँक कॉल तरी असतो किंवा कोणतरी वेडं बिद्र बोलतं. म्हणून हल्ली फोन घ्यायला सुद्धा घाबरते मी. काय बबडी, मीच काय तुला माझं रडगाणं ऐकवतेय. तू सांग, कशी आहेस तू? मी मस्त. ए ताई, तू हॉस्पिटलमधून घरी कधी आलीस? तुझ्यापर्यंत बातमी पोचली वाटतं. अहो, मी पत्रकार आहे. अगदी माझ्यापर्यंत जरी बातमी पोहोचली नाही ना तरी मी बातमीपर्यंत पोहोचते. आणि जहागीरदारांच्या घरात खुट्ट जरी झालं तरी त्याची बातमी होते, माहिती आहे ना तुला. आणि तुझ्या तर खुनाचा प्रयत्न झाला. ताई, खरंच अगं तुझं नशीब बलवत्तर म्हणून गोळी नुसती चाटून गेली. तुझ्याच सारखं मी त्यावेळी जर घर सोडलं असतं तर माझ्यावर ही वेळ आली नसती बबडी. समाज, घर, प्रतिष्ठा, अब्रू, देव जाणे कुठल्या गोष्टीला घाबरून मी या घरात स्वतःला डांबून घेतलं. नाही सोडून जाऊ शकले. कदाचित तेव्हा या घरात मी एकटी पडली असणार. कुणाचा आधार नसणार मला. कुणाची मदत नाही झाली तेव्हा मला बबडी. माझी बाजू मांडायला किंवा माझ्या बाजूने कोणी भांडायला नव्हतंच तेव्हा. अगदी एकटी होते. 21व्या शतकातही परिस्थिती तीच आहे ग. या अशा लढाया ना एकटीनेच लढायच्या असतात.
रक्ताची नात्याची म्हणवणारी माणसं कुणीही आपल्या बाजूने उभं राहत नाहीत. आणि तो धोका मी पत्करला, ते धाडस मी दाखवलं, म्हणून माझी परिस्थिती वेगळी आहे ताई. आणि आता घर सोडायचं म्हटलं तर खूप उशीर झालाय. आता घर सोडून मी काय करणार, कुठे जाणार? ताई तू अशी घर सोडायची भाषा का करतेस? तेजू वहिनी आहे ना खंबीर, तुझ्या बाजूने भांडेल ती बाबांची. खरंय, तेजू वहिनी आणि मी मधून मधून बोलत असतो. त्या दिवशी तिने घडलेली घटना सांगितली मला. बाबांनी आरती करण्यावरून तुझ्या रूम मध्ये जो गोंधळ घातला तो सगळा तिने सांगितला. पण कदाचित तू तेवढ्या तीव्रपणे रिॲक्ट होशील असं बाबांना वाटलं नसेल. अगं बबडे, तू पत्रकार आहेस ना, सतत वेगवेगळ्या बातम्यांच्या शोधात असतेस. मी देते तुला एक खळबळजनक बातमी. वडिलांनी स्वतःच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. गोळी फक्त मानेला चाटून गेली. खुनाचा प्रयत्न अयशस्वी. अगं ताई, पोलिसांचा तपास चालू आहे. खुनी कोणी घरातलाच असावा असाही पोलिसांचा संशय आहे. ताई प्लीज अशी. बबडे, मला वेड लागलेलं नाहीये, मी पूर्ण शुद्धीत बोलतीये. अगं पण तू बघितलंयस का बाबांना गोळी झाडताना? नाही, पण मला मग या आरोपाला काहीच अर्थ नाही. इन्स्पेक्टरने विचारलं तर मी सांगीन की मला तसा संशय आहे म्हणून. अगं ताई, खुना करता एखादा मोटिव्ह असावा लागतो. तुमचं एकमेकांशी पटत नाही, तुमचे भांडणं वादविवाद होतात, हा काही खुनाचा मोटिव्ह असू शकत नाही ताई. हो, मान्य आहे मला, पण तूच सांग बबडे. अस्मिता अस्मिता सो तेजू, काय म्हणतं आमचं बाळ? मी काय म्हणते बाळाच्या आईची तब्येत? आज अचानक आमच्या दोघांच्या तब्येतीची कशी काय चौकशी सकाळी सकाळी? नाही कळणार, नाही कळणार तुला बाबाचं मान. हे बरं आहे, म्हणजे एकदा सकाळी चौकशी केली की संध्याकाळी घरी उशिरा यायला मोकळा. नाही का तेजू, ताईवर हल्ला झाला, त्याचा तुझ्यावरही परिणाम झाला असणारच. कशी आहे ताई? एवढा प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा त्या घाबरल्या नाहीयेत. तशा शांतच आहेत, पण बडबड वाढली, बरोबर ना? तिची बडबड वाढली. हल्ली ना मला तिचा राग यायला लागला. त्रास होतो ग तेजू, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो मला. आपण एक काम करू, आपण ना 4 दिवस कुठेतरी आउटिंगला जाऊया. केरळला जायचं? हो, आपण केरळला जाऊया. मस्तपैकी एखादा रिसॉर्ट घेऊया 4 दिवसांसाठी राहायला. हां, बॅकवॉटर्समध्ये फिरूया. हे बघ, तुझ्यासाठी, बाळासाठी, आपल्या सगळ्यांसाठी एक खूप चांगला चेंज ठरेल. इथल्या पोल्युशन पासून लांब जाऊया, इथल्या भांडणांपासून, इथल्या कटकटींपासून. मी एक काम करतो, मी आजच बुकिंग करतो, आपण उद्या सकाळच्या पहिल्या फ्लाईटने जाऊया. वेडायस का तू आदित्य? घरात परिस्थिती काय आणि फिरायला कुठे निघालायस? आपण दोघांनी घरात, किमान मी तरी घरात थांबणं आवश्यक आहे. आपण इथे 4 दिवस नाही राहिलो तर घर चालणं थांबणार आहे का? हा,
नाही म्हणजे ताईची काळजी घ्यायला माई आहे, वनिता वहिनी आहेत, आणि शिवाय अगदीच एखादी इमर्जन्सी उद्भवली तर अभिदादा आहेच ना. हा, आणि ताई मनाने खंबीर आहे असं तूच मला म्हणाली होतीस ना. हे बघ आदित्य, तसं बघायला गेलं ना तर जगात कुणाचंच कुणा वाचून काही अडत नाही. प्रत्येक जण आपल्याला जेवढं झेपेल आपल्या कुवतीनुसार मेहनत करून रिझल्ट मिळवायच्या मागे धावत असतो. काही लोकांना रिझल्ट मिळवायला वेळ लागतो, काही लोकांना रिझल्ट पटकन मिळतात. पण म्हणून कोणी प्रयत्न करणं सोडून देत नाही ना. आपल्याला जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत आपल्या. आणि तू जहागीरदारांचा मुलगा आहेस, मी या घराची सून आहे. या दोन्ही नात्यांमध्ये खूप मोठा फरक आहे. आपण असं जर का बाहेर फिरायला निघून गेलो तर माई बाबांना काय वाटेल? मी ऑलरेडी बाबांशी बोललोय आणि त्यांचं आपल्या जाण्याला ना नाहीये. ते होही म्हणाले नाहीये. करेक्ट करेक्ट, पण मी त्याचा अर्थ होच असाच काढलाय. हे बघ, आपण उद्या केरळला जातोय, दॅट्स इट, दॅट्स माय फायनल डिसिजन. मला ज्या गोष्टी पटत नाहीत त्या गोष्टी करायला आवडत नाहीत. झालं झालं नाही म्हणजे मी काही बोललो की त्याच्यावर तुझी लेक्चरबाजी सुरूच नाही का? हे मी केरळला जायला सांगतो हे माझ्यासाठी सांगतोय ना. अगं अगं तेजू, ह्याच्यात तुझं, माझं, आपल्या होणाऱ्या बाळाचं सगळ्यांचंच भलं आहे ना ग. हं? पण नाही, मी काही बोललो की त्याला मोडता घालायचा एवढंच माहितीये तुला. अगं त्याच्याने मला कसं वाटत असेल याचाही थोडा विचार करत जा ना तू. आपल्या एखाद्या वाक्याचा दुसऱ्यावर काय परिणाम होईल याचा करतोस तू विचार? माझ्या मनात एखादी गोष्ट आली ती तशीच व्हायला पाहिजे असाच हट्ट असतो ना तुझा नेहमी. अगं पण प्रत्येकाला मनातून तसंच वाटतं. फक्त माझ्यासारखा एखादा माणूस असतो जो असं बोलून दाखवतो, आणि तुझ्यासारखी एखादी मनातच ठेवते. पण वेळ आल्यावर तुला जे पाहिजे तेच करतेस. आधी मी योग्य तेच करते ना. चुकीचं वागते मी? हे बघ, घरातली परिस्थिती जरा शांत झाली ना की आपण जाऊयात ना. मी स्वतः केरळची ट्रिप प्लॅन करते. कारण आता जर का तुम्हाला असं जबरदस्ती घेऊन पण गेलास ना तरी मी मनापासून एन्जॉय नाही ना करू शकणार. पण आता आपलं घरात असणं आवश्यक आहे ना. तेजू, काय करायचंय घरात राहून? काय करायचंय? तुझं डोकं भणभणत नाही का ग? हे बघ, मला दुसरं काही ऐकायचं नाही. आपण केरळला चाललोय म्हणजे आपण केरळला चाललोच आहोत. आत्ता खरं कारण कळलं मला. आदित्य, आपण घराबाहेर कुठेही जात असलो ना तरी आपल्याला इन्स्पेक्टरला इन्फॉर्म करणं मस्ट आहे. आणि इन्स्पेक्टरला घाबरून असं आपण पळून नाही जाऊ शकत. आधीच इन्स्पेक्टरला संशय आहे की ताईंशी सगळी घरातली माणसं इनडिफरंटली का वागतात. तूच मला सांगितलं होतंस ना असं. हे सगळं सॉर्ट आउट होऊ दे ना. मी म्हंटल ना तुला, आपण मग नक्की जाऊया फिरायला. मी बुकिंग करणार. ओके, गुड बॉय. एक काम करशील माझं प्लीज? काय? जरा चहा करशील माझ्यासाठी प्लीज? बर, आणि चहा घेऊन लगेच आवरून ऑफिसला जायचंय? तू आधी चहा कर. नाही, आधी तू आवरायला जा. चहा कर. नाही, तू चहा कर जा. बर. लवकर कर जरा, आणि साखर कमी. अस्मिता अस्मिता अमी, ए अमी, अगं उठ. अगं धंदा भेटी झाला, अजून झोपून ये. काय कामावर जायचं नाही वाटत? आजच काय रे, हल्ली रोजच कामावर जायचा कंटाळा येतोय मला. तेच तेच रुटीन झालंय सगळं. तुला सांगते ना, नवीन आयुष्यात काही घडतच नाहीये. कमाल आहे आम्ही तुझी. अगं उलट तुम्हाला पत्रकारितेच्या जॉबमध्ये नेहमीच काहीतरी वेगळं घडत असतं. तुम्हाला ऑफिसमधल्या कलीज व्यतिरिक्त वेगवेगळी माणसं तुम्हाला भेटत असतात, त्यांच्याशी बोलावं लागतं.
आणि मग ह्यातूनच काहीतरी नवीन स्कूप किंवा एखादं स्कॅम मिळत असतं. त्याचंही रुटीन झालंय रे हल्ली. प्रश्न तेच, उत्तरही तीच, लोकांचे प्रॉब्लेम्स पण तेच. रस्त्यावरचे ट्रॅफिक जॅम, वाहनांची गर्दी, रिक्षा टॅक्सीवाल्यांचा मुजोरपणा, लोकलची गर्दी. तुला सांगते ना, हल्ली बॉम्बस्फोटातही काही नाविन्य राहिलं नाहीये. जखमींचा आक्रोश, संताप आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या नेत्यांच्या भेटीगाठी. अगं पण ह्या गोष्टी तुझ्यासाठी नवीन आहेत का? आणि ह्याचं तुला फ्रस्ट्रेशन आलंय वगैरे असं प्लीज मला सांगू नकोस. काय आम्ही आपल्या आजूबाजूला ना अशा बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात. हा त्याचं पर्सेंटेज कमी असेल, पण ह्या गोष्टी प्राकर्षाने समाजासमोर आणणं हे तुम्हा पत्रकारांचं काम आहे. सॉरी म्हणजे मी लायकी नसताना बरंच काही बोलतोय. नाही रे, बोल तू, थांबू नकोस. जयू किती छान बोलतोस रे तू. मला वाटलं नव्हतं तू इतकं छान बोलत असशील म्हणून. अगं हे संस्कार तुझेच आहेत. तुझ्या सहवासात आलो आणि सगळं बदलूनच गेलं. माझी नजरच बदलली. म्हणजे चांगलं वाचायला लागलो, चांगलं बोलायला लागलो, चांगल्या वाईट ह्यातला फरक कळायला लागला. तुला सांगू मी, म्हणजे माझ्यात हा जो काय बदल झाला आहे तो फक्त तुझ्यामुळे हे सांगायची मला जरासुद्धा लाज वाटणार नाही. हा पण ह्या सगळ्या गोष्टी असताना मनाला न पटणाऱ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतातच ना. अरे त्याचाच तर कंटाळा आलाय मला. ह्या अशा सगळ्या घटना आजूबाजूला घडत असताना एक पत्रकार म्हणून तटस्थपणे नाही रे पाहतायत मला. खूप त्रास होतो या सगळ्याचा. पत्रकारितेमुळे तुला त्रास होतोय किंवा तुला आनंद मिळत नसेल ना, तर बेटर यू लिव्ह द जॉब. ओके? काय? हो, कारण तू 9 ते 5 काही ऑफिस जॉब करत नाही आहेस. अगर राबताय तुम्ही 24 तास त्या फायर ब्रिगेडवाल्यांसारखे. घंटी वाजली की चालली स्पॉटकडे. त्यातून बाईट घेण्यासाठी तुमची जीवघेणी स्पर्धा. अरे 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 अगं जॉब सॅटिस्फॅक्शन नसेल तर सांगितले कोणी झकमारी करायला. तू एक काम कर, हा फोन घे आणि आत्ताच्या आता त्यांना फोन कर आणि सांग की मी कामावर येत नाही म्हणून. मी या पत्रकारितेवर लात मारते. सांग त्यांना हे तर. ए बाबा, बरा आहेस ना तू? इतकी वाईट वेळ आली नाहीये माझ्यावर. आणि फ्रस्ट्रेशन काय रे, मधनं येतच असतात. तशी प्रत्येक जॉबमध्ये असतातच ना. हां, आता एखाद्या वेळेला मन बंड करून उठतं. आणि तुझं पण बरं आहे रे. एका वेळेला मला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायला सांगतोस आणि दुसरीकडे जॉब सोडच सांगतोस. कमाल माझी नाही आहे, तुझी आहे. हे मी नाही सांगत आहे, कळलं ना? हे तुझी जी द्विधा मनस्थिती झाली ना, तीच फक्त तर मी विस्कटून सांगितली. ओके? आणि शेवटी फायनल डिसिजन तुझा आहे. आता तुला काय दुसरा जॉब आरामात मिळेल ना. तुझ्या या बोलण्याने ना माझा आळस कुठच्या कुठे निघून गेलाय. अरे पत्रकारिता सोडून मी दुसरं काहीच करू शकत नाही, हे माहित नाहीये का तुला? बरं चल, उशीर झालाय, मी निघते आता. महाशय, तुमच्याशी बोलते मी. हसतोस काय? हे बघ, काही काळजी करू नकोस. मी जॉब सोडणार नाहीये. आणि संग्राम विरुद्ध एवढे पुरावे मिळाले असताना तर जॉब सोडणं शक्यच नाही. चल, निघते मी. काय रे, आज ऑफिसला गेला नाहीस? नाही, आणि यापुढे मी कधीच ऑफिसला जाणार नाहीये बाबा. उंबरठ्यावरचं माप ओलांडून घरात येतो, गृहप्रवेश करतो. कुठल्या तरी टुकार कादंबरीतली वाक्य ऐकवू नकोस मला. जाऊन जरा अभिजितला समजाव. तुझा ऐकतोय का बघ. योग्य वेळी मी तुला सगळं राजकारण तेजस्विनीचं समजावून सांगेन. पण प्लीज आता मला काही विचारू नकोस. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.